जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण बोलणार आहोत एस-एस-सी जी-डी 2026चा जे चालू भरती आहे पेपर झालेला आहे आणि ॲन्सर की आलेली आहे. हिचा कट ऑफ किती लागणार आहे आणि ॲन्सर की आल्यानंतर सर्वांचं हेच म्हणणं आहे की माझे 100 मार्क्स आहेत, 90 मार्क्स आहेत, 95 मार्क्स आहेत, मी ग्राउंडची तयारी करू का? तसेच आपण हे पण डिस्कशन करणार आहोत याच्यामध्ये की यंदा वॅकन्सी वाढणार आहेत की नाही वाढणार आहेत. तर मित्रांनो, कोणताही उशीर न करता आपण व्हिडिओला सुरुवात करू. सर्वात पहिले आपण बोलणार आहोत वॅकन्सी वाढणार आहेत की नाही वाढणार. तर वॅकन्सी वाढायचा विषय असा आहे भावांनो, की 2022-23 पासून लगातार वॅकन्सी वाढतच आलेल्या आहेत. कसं आहे, पहिल्या टप्प्यात 25,000च वॅकन्सी, 25-26 अशाच वॅकन्सी राहिलेल्या आहेत आणि मग कुठं 50, 55, 53 अशा वॅकन्सी झालेल्या आहेत. तर म्हणजे महाराष्ट्राच्या हिच्यावर 2,000 प्लस जागा असतात दरवर्षी आणि यावर्षी पण वॅकन्सी वाढायची शक्यता फुल आहे. परंतु असं कुठंच लिहिलेलं नाही आहे की वॅकन्सी वाढतील. त्याच्यामुळे असं पण समजू नका की वॅकन्सी 100% वाढतील, पण आपला एक अंदाज आहे की वाढतील. कारण की दरवर्षी वाढतात, तर यंदा पण वाढायचे चान्सेस आहेत. मागच्या वर्षी पहिल्या टप्प्यात 26,000 काहीतरी वॅकन्सी आल्या आणि नंतर मग ते 53,000 झाल्या मित्रांनो. म्हणजे 2024ची गोष्ट करत आहे मी. 49,000 झाल्या, सॉरी 53,000 मागच्या वर्षी होते. तर 2024चा पेपर पण इझी होता आणि त्याच्यात 124 कट ऑफ लागलेला होता. तसंच 2025चा कट ऑफ थोडा हार्ड, 25चा पेपर थोडा हार्ड होता. त्याच्यामुळे 2025चा कट ऑफ 108च लागलो. BSFचा फायनल बघून घ्या तुम्ही. 16 मार्क्सनं कट ऑफ उतरला मित्रांनो. म्हणजे पेपर जर भारी असला तर 16 मार्क्सनी कट ऑफ उतरू शकते. तर मागच्या वर्षीपेक्षा यंदाचा पेपर सर्वांना थोडा हार्ड वाटलेला आहे. कारण की मागच्या वर्षी कसं आहे, मुलांना मार्क्स होते ना, जे मुलं फायनल मेरिटमध्ये कटले. यंदा त्या मुलांना पण मार्क्स नाही पडले. कारण की कसं आहे, असं काही नाही की अभ्यास कंटिन्यू नव्हता. माझे खूप सारे मित्र आहेत, अभ्यास कंटिन्यू होता, बाकी पण एक्झाम क्रॅक करत आहेत, थोड्या थोड्यानं हुकत आहेत. परंतु त्यांना या एस-एस-सी जी-डीच्या एक्झाममध्ये यंदा कमी मार्क्स पडले. म्हणजे असं नाही आहे की त्यांचा अभ्यास नाही आहे, कुठेतरी त्यांचे लक पण चांगले नसतील. आणि यंदा हिंदीमध्ये आणि मॅथमध्ये पण 2-3 क्वेश्चन खूप हार्ड होते मित्रांनो. काही काही शिफ्टला खूप हार्ड आलेले होते खरोखरमध्ये. आणि ज्यांच्या शिफ्ट इझी आहेत, ज्यांचे असं समजू नका की तुमचं पेपरमध्ये स्कोर जास्त आला तर तुम्ही म्हणजे हे केलं म्हणजे असं समजू नका. कारण की याच्यामध्ये कसं आहे, ज्यांचा पेपर खरोखरमध्ये हार्ड होता आणि त्यांना कमी मार्क्स पडले ना, त्यांचे शिफ्ट एक वेळ उचलून पहा आणि त्याच्यात मॅथचे क्वेश्चन, हिंदीचे क्वेश्चन कसे बघा कसे ट्रिकी आहेत. आणि त्या मुलांना खरोखरमध्ये त्याच्यामुळे मार्क्स कमी पडलेले आहेत. कारण की समजा ॲव्हरेज एक मुलगा एका परीक्षेत हुशार मुलापेक्षा 10 मार्क्सनी मागे राहत होता आणि तो 5 मार्क्सनी पुढे गेला डायरेक्ट. तर सरासरमध्ये की तो मुलगा, हुशार जो मुलगा आहे, तो त्याच्या पुढे जायला पाहिजे होता. परंतु पेपर हार्ड आल्यामुळे, हुशार मुलाला पेपर हार्ड आल्यामुळे तो त्याच्या मागे राहिला आणि म्हणजे ॲव्हरेज मुलाला पेपर इझी आल्यामुळे तो त्याच्या पुढे गेला. तर यांना सोबत आणण्याचं काम नॉर्मलायझेशन करते. तर नॉर्मलायझेशनमध्ये पहिल्या ज्या 30 शिफ्ट आहेत ना, त्यांना फायदा होईलच मित्रांनो. टॉपच्या आपण रँक मित्रावर जे बघितलेले आहेत ना, टॉप 30 शिफ्टला, त्यांना 100% फायदा होईलच, चांगला फायदा होईल. आणि त्यांचे जर समजा 85 मार्क्स बनत असतील, 85 ते 90च्या दरम्यान जर तुमचे रॉ मार्क्स बनत असतील टॉप 30 शिफ्टचे सांगत आहे मित्रांनो मी, तर तुम्ही 100% मित्रांनो ग्राउंडची तयारी करा. तुम्ही 100 लोकांचे व्हिडिओ पाहिलेले असतील, पण तुम्हाला वैभव पाटील महाराष्ट्र जे चॅनल आहे आपलं, ते सांगत आहे की तुमचं जर टॉप 30 शिफ्टमध्ये नाव असेल आणि तुमचे 85 ते 90 मार्क्स बनत असतील, तर तुम्हाला नॉर्मलायझेशन सहित तुमचं 100% ग्राउंडच्या लिस्टमध्ये नाव येईल. कारण की तुम्ही बघा मित्रांनो, 2024च्या भरतीमध्ये किती पेपर इझी होता. त्याच्यामध्ये 130 स्कोर करणं पण एवढा भारी नव्हता. परंतु त्या भरतीचा कट ऑफ ग्राउंडचा 104 लागलेला होता. आणि काही काही मुलं म्हणतात की यावेळेस 100वरच 10,000 मुलं आहेत. अरे कुठून डाटा बघितला तुम्ही? 100वर 10,000 मुलं आहेत? काय काय म्हणजे भांग पिऊन मुलांना माहिती देता का? तर असो मित्रांनो, आपल्याला दुसऱ्याचं काही घेणदेण नाही आहे. खूप साऱ्या मुलांनी मला व्हिडिओचे लिंक टाकले आणि काही काही मित्र आपले सांगितलं मला त्यांनी की वा, हा मुलगा अशी अशी माहिती देत आहे व्हिडिओमध्ये. तर त्याच्यामुळे मी त्याला बोललो. तर अशी माहिती द्यायला नाही पाहिजेत, कारण की आपल्या मित्रांची दिशाभूल होते. तर मी कसं आहे मित्रांनो, क्रॉस व्हेरीफाय करून ऑथेंटिक माहिती देत असतो. आणि आपण रँक मित्राचा आणि सर्व याचे डाटा पण ॲनालिसिस केलेले आहेत. तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन व्हिडिओ बघू शकता. आणि मेन विषय, रिझल्ट केव्हा लागणार? तर मित्रांनो, आपण बघत आलेलो आहोत दरवर्षी 70 ते 90 किंवा 100-110 दिवस फायनल आपल्या ग्राउंडच्या कट ऑफसाठी लागतात. तर यंदा काहीतरी वेगळा ट्रेंड चालू आहे मित्रांनो, कारण की एस-एस-सी खूप डिले करत आहे. तुम्ही बघू शकता की आपल्या एस-एस-सी MTHचा रिझल्ट, आपल्या एस-एस-सी जी-डीचे पहिले त्याचे पेपर संपलेले आहेत. परंतु त्याचा रिझल्ट आणखीन आलेला नाही आहे आणि दिल्ली पोलीसचा रिझल्ट यायला
कमीत कमी 5.5 महिने लागले मित्रांनो. याच्यावरून तुम्ही एक अंदाज लावू शकता की आपला SSC GDचा जो पेपर आहे मित्रांनो, त्याचा कुठेतरी घोळ होणार आहे. कारण की रिझल्ट खूप डिले होणार आहे आणि याच्यामध्ये कसं आहे, पेपर लीकचा थोडा विषय झालेला आता. परंतु दिल्ली पोलीस एवढा याच्यात काही नाही झाला आहे, कारण की दिल्ली पोलीसमध्ये थोडी जास्त धांदली होती आणि त्याचं हे पण होतं, तर तो पेपर कॅन्सल नाही झाला. त्याचा रिझल्ट लागला. तर आपल्या पेपर कॅन्सलची जे UP बिहारवाले मुलं पण आहेत, त्याची काहीच आशा धरू नका की पेपर कॅन्सल होईल. कारण ऑनलाईन एक्झामचं असं असते, पेपर कॅन्सल होणं म्हटलं म्हणजे खूप हार्डली होऊ शकते तो पेपर कॅन्सल, नाही तर होतच नाही. तसंच OMR जर घोट्याचं असलं, तर एका ठिकाणाहून जर पेपर लीक झाला तर तो पूर्ण त्यांना कॅन्सल करावं लागते. कारण की OMR पुरं व्हायरल होऊ शकते आणि कम्प्युटरचे पेपर म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की आम्ही काही 1-2 मिनिट पहिलेच पेपर सेट होते सॉफ्टवेअरने आणि मुलांना जाते. एक क्वेश्चन बँक असते आणि त्याच्यातून ऑटोमॅटिक सॉफ्टवेअर क्वेश्चन उचलते, असं त्यांचं म्हणणं असते. त्याच्यामुळे पेपर कॅन्सल होऊ शकत नाही आणि रिझल्ट लागणारा ज्याचा 100% हे भरती डिले पण होणार नाही. परंतु जो रिझल्ट आहे तो केव्हा येईल सांगता येत नाही मित्रांनो. कारण की तुम्ही जर समजा आपण दरवर्षीचा ट्रेंड पकडला तर 90 दिवस पकडून घ्या. 3 महिने जर समजा आणखी 3 महिने म्हणत आहे, हे जे गेला टाईम हा जाऊ द्या, आणखी 3 महिने समजा रिझल्ट यायला तुम्हाला भेटू शकता. आणि ग्राउंडची प्रॅक्टिस तुम्ही या 3 महिन्यामध्ये चांगली करू शकता. ज्यांचं ग्राउंड कमजोर आहे, जसं काही मुलांचं ग्राउंड चांगलं असेल त्यांचा काही विषय नाही आहे. परंतु जर समजा तुम्हाला मित्रांनो मार्क्स चांगले असतील आणि जर समजा तुमचं ग्राउंड वीक असेल, तर तुम्हाला एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे की बाबा खूप सारा टाईम मिळणार आहे ग्राउंडला. तर तुम्ही चालू ठेवा ग्राउंड रेग्युलरमध्ये आणि कट ऑफचं काही एवढं टेन्शन नका घेऊ. कट ऑफ मागच्या वर्षीपेक्षा वॅकन्सी वाढल्या तर कमीच जाईल. नाही वाढल्या तरी 2-4 मार्क्सनेच वाढणार आहे कट ऑफ. मागच्या वर्षीपेक्षा जर वॅकन्सी वाढल्या नाहीत तर टेन्शन घ्यायचं काम नाही. कारण की मागच्या वर्षीपेक्षा 1-2 क्वेश्चनने पेपर हार्ड आहेच यंदा मित्रांनो. सर्वांना ही गोष्ट मान्य करावं लागेल. कोणी म्हणते पेपर इझी आहेत, अरे पेपर इझी आहेत, त्याला विचारा तुला मार्क्स किती पडले, म्हणा मागच्या वर्षी मार्क्स किती होते, मग त्याला म्हणाला पेपर इझी आहे. एकाच मुलगा असू शकते, कसं आहे त्याचे पण जिके तुक्के मी गॅरंटी देऊन सांगतो, ज्याचे जिके तुक्के लागलेले आहेत त्यालाच चांगले मार्क्स आहेत यंदा. कारण की माझं एवढं जिके चांगलं आहे मित्रांनो, माझे जिके तुक्के लागले नाहीत आणि मला जे येत होते त्याच्यातले पण 1-2 क्वेश्चन चुकला, त्याच्यामुळे सर्व गोरगोर झालेला आहे यंदा. असो, परंतु आपलं असे म्हणजे एवढे पण कमी मार्क्स नाही आहेत. साधारण पोस्ट तर आपल्याला मिळूनच जाईल, नाही CISF तर. आणि राहिला विषय मित्रांनो की तुमचं जर टॉप 30 नाव असेल आणि 85 ते 90च्या मध्यात जर तुम्हाला मार्क्स असतील, तर माझ्या मताने तुम्ही ग्राउंडची प्रॅक्टिस चालू ठेवा. जर समजा तुमचं नाव नाही आलं तर त्याला जबाबदार मी राहील. आणि आपला हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा. जर समजा तुम्हाला वाटत असेल की हा खोटी माहिती देते नाही, म्हणजे यांना काहीच ॲनालिसिस नाही केलं आणि तशीच माहिती दिली, टॉप 30 शिफ्टमध्ये तुमचं जर नाव असेल रँक मित्रावरती आणि तुमचे जर 85 ते 90 मार्क्स असतील, तर तुम्ही ग्राउंडची तयारी करा. आणि हा व्हिडिओ फेकून मारा त्या जे तेले की जे व्हिडिओ बनवून मुलांची दिशाभूल करतात की कट ऑफ एवढा जाईल आणि तेवढा जाईल. जिंदगीत त्यांनी SSC GDची परीक्षा काढलेली नसेल, दिली तर खूप सारे असतील, वय जायपर्यंत दिलेली असेल, पण पेपर एक पण निघाला नसेल, मी गॅरंटी देतो. आणि ते मुलं आज रोजी यूट्यूबवर तुम्हाला ज्ञान देत आहेत, तर त्यांचं फुकटचं ज्ञान ऐकू नका मित्रांनो. कसं आहे, कोणाला पण वाटते की आपल्याला 2 पैसे कमावा म्हणून हे यूट्यूबवरती चॅनल चालू केलेलं असते मुलांनी, आणि काही अशीच कशी पण माहिती देऊन देतात, न क्रॉस व्हेरीफाय करता. आणि आपण क्रॉस व्हेरीफाय करूनच माहिती देत असतो. तर मित्रांनो, आता रिझल्टचं म्हटलं तर तुम्हाला जर समजा जसा ट्रेंड चालत आहे तसं जर पकडा तर 5 महिने पकडून घ्या. आणि नाहीतर मग मागच्या वर्षीसारखं जर झालं तर 3 महिन्यात रिझल्ट लागू शकते. पण 5 महिने जरी पकडले तरी काही म्हणजे खूप सारा टाईम नाही आहे. आणि विषय म्हणजे याचा इफेक्ट पुढच्या भरतीवर खूप सारा पडणार आहे, जे 2027चे हे भरती, जर यांच्याने हेच भरती क्लिअर नाही झाली लवकर, याचाच रिझल्ट लागला नाही, तर ते म्हणजे कॅलेंडर जरी आलेलं असेल पण ते डिले होत जाईल भरती. कारण की हेच भरती क्लिअर नाही आणि नंतरची भरती कशी काय निघेल. आणि नंतरच्या भरतीची जर मित्रांनो तुम्हाला तयारी करायची असेल, तर तुम्ही हे चक्षूचे बुक जे आहेत मित्रांनो, चक्षू पब्लिकेशनचे हे चांगले बुक आहेत मित्रांनो. मी पण हेच वापरतो आणि मी याच्यातूनच अभ्यास करतो. आणि याच्यात म्हणजे एकदम सिम्पल लँग्वेजमध्ये दिलेलं असते, त्याच्यामुळे सर्व समजायला म्हणजे सोपी जाते. तर तुम्ही हे बुक बोलवू शकता. आणि हे बुक मी या बुकचं मी हे लावलेलं आहे मित्रांनो, इथं जे दिसते तुम्हाला, तिथं तुम्ही क्लिक करून बुक मागवू शकता मित्रांनो. खूप छान बुक आहेत आणि कंटेंट पण चांगला आहे त्याच्यामध्ये. आणि मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल आणि माहिती खरोखरमध्ये आवडलेली असेल, तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब करून घ्या. आणि मित्रांनो, आपला एक टेलिग्राम ग्रुप आहे, आपण तिथे फ्रीमध्ये PDF प्रोव्हाइड करत असतो. प्रिव्हियस इयरमध्ये जे परीक्षा झालेल्या आहेत समजा संपूर्ण आपल्या SSC GDच्या, त्यांचे आपण त्याच्यामध्ये टेलिग्रामवर फ्रीमध्ये PDF टाकत असतो. आणि सर्व म्हणजे एकाच ठिकाणी भेटते तुम्हाला फ्रीमध्ये.
त्याच्यामुळे तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप नक्कीच जॉईन करून घ्या. तिथे 1 रुपया पण लागत नाही, तुम्हाला सर्व फ्रीमध्ये मिळत राहते. तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या एक वेळ आणि व्हिडिओ शेअर करून घ्या सर्व ग्रुपमध्ये. तर मित्रांनो, भेटू नंतरच्या व्हिडिओमध्ये. जय शिवराय.